लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेले परीस गायकवाड याचबरोबर मुलींमध्ये राज्यात 5व्या आलेल्या वैष्णवी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला असून या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल परिवाराचे सर्वेसर्वा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख हे होते। या प्रसंगी परीस गायकवाड आणि वैष्णवी गायकवाड यांनी 10वी आणि 12वी मधल्या विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन केलं। स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड व रुची बघून शिक्षण घ्यावे। केवळ नोकरीसाठी शिक्षण ही भूमिका सोडून देऊन व्यावसायिक संधीकडे देखील लक्ष द्यावे। विद्यार्थ्यांनी शिक्षणातील सातत्य व जिद्द कायम ठेवून स्वावलंबी बनल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले। लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे शुक्रवारी पार पडला। या कार्यक्रमात आमदार देशमुख बोलत होते। ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। ते पुढे म्हणाले की सोलापूरच्या विकासासाठी सर्वांनी सांघिकरित्या काम करण्याची गरज आहे। त्यासाठी लोकमंगल परिवार सतत गुणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, असेही त्यांनी सांगितले। अनेक वाटतं की बाबा हे लोखंड आहेत, आता म्हटल्याप्रमाणे परिसराचा स्पर्श झालेला आहे आणि सोनं होत असताना काय काय त्रास होणार आहे, कशातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे, या बाबतीत थोडीशी आपल्याशी चर्चा करावी असे उगाचच वाटतं। देशाच्या पंतप्रधानाची परिस्थिती काय ऐकली, कुणी ऐकलेली आहे? देशाच्या पंतप्रधानांची, माझा इथेही दावा आहे, मी कुठल्या जाती धर्मावर बोलतो असं डोक्यातून काढून टाका, माझा दावा आहे इथं बहुतेक मारवाड्याची मुलं नसावीत असं माझं मत आहे। बरोबर, सामान्य कुटुंबातली मुलं आहात तुम्ही, आता आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातली मुलं 95, 90 येडं वाकडं कसं तरी पास झालं तर बसमध्ये येते, त्यांचा कल वेगळा आहे आणि आता इथं बसणाऱ्याचा कल वेगळा आहे आणि म्हणून परीसने जे सकारात्मक गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत। आणि माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे, एपीजे अब्दुल कलाम काय होते, त्यांचा पारिवारिकचा जे कुटुंबाचा आर्थिक स्तर काय होता, दोन्ही याचा, एका पंतप्रधान आणि एक राष्ट्रपती। एपीजे अब्दुल कलाम सुद्धा असेच सामान्य कुटुंबात आणि मोदीजी सुद्धा सामान्य कुटुंबातून एक समोर मोठे उदाहरण आहे। आता म्हणणार आम्हाला एवढं कुठं कसं शक्य आहे, कारण त्यावेळेस सुद्धा तसंच वाटत असेल मनात, आपण काय, पण मला सांगा एपीजे अब्दुल कलाम साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील, ह्या दोघांनी पाहिलं असेल का मी राष्ट्रपती होणार, मी पंतप्रधान होणार म्हणून, पण सातत्य ठेवलं, ध्येय कुठलं नाही, फक्त समाजसेवा करायचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा प्रयत्न केला, भगवंतांनी त्यांना यश दिलं आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ चांगलं मिळालेलं असतं। तसंच तुम्हाला परिसराने सांगितलं असं मला वाटतं। आणि मग तुम्ही स्वतःला काही कमी लेखू नका, तुम्हाला काय व्हायचं ते ठरवा, तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं ते ठरवा। मला जर विचारलं तर ह्या दोघांनी तर जवळपास कल जो आहे नोकरीचा आहे आणि इथं जे आलेले आहेत ते 100% नोकरी करायची डोक्यात आहेत। नोकरी करू वाटत नाही पुढे शिकल्यानंतर, असं किती विद्यार्थी आहेत खरं हातवर, तेवढं तर हातवर करे प्रामाणिक, एक जण सुद्धा सापडू शकत नाही, गॅरंटी। कारण मला जे वाटतं, माझ्या अज्ञानाप्रमाणे आम्हाला पहिलीत आल्यानंतर आम्हाला आमचा ग्रामसेवक दिसतो, आमच्या गावातला तलाठी दिसतो, उगाचच वाटतं त्यावेळेस आमचा टीचर असतो, आपण टीचर आले की सर्वजण उठतो, नमस्कार करतो, एक दरारा असतो, मग त्या ग्रामसेवकचा, तलाट्याचा, शिक्षकाचा दरारा पाहून आपल्या मनामध्ये 100% येतं की आपण सुद्धा ग्रामसेवक, शिक्षक किंवा तलाठीच व्हावं का, समोर इम्प्रेशन आहे।
थोडंसं 5वी ते 10वी पर्यंत जर आलं तर थोडंसं त्यातल्या त्यात तहसीलदार वगैरे दिसतात. तहसीलदार, BDO, PSI असे काय काय दिसतात. त्या 10वी पर्यंतचा विचार एकच दिसतो की काही करावं पण आपण फौजदार व्हावं, तहसीलदार व्हावं. लय रुबाब असतो, लय गाडी असते, सगळे सल्यूट करतील गावात आले वगैरे 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 वाटत असतं. तिथपर्यंत असं वाटतं. 10वीच्या पुढे आता तुमच्या पुढे गेलं, तुमच्या पुढे एकच चित्र दिसत असतं की दोघं MPC झालेले आहेत, आता अजून कोणतरी UPC झालेला आहे, मग आपण तेच व्हावं. कारण त्यांची जास्त जाहिरात होती ना, लक्ष त्यांचं आमचं त्यांच्यावर आहे जास्त. मग आम्हाला कलेक्टर दिसतो, SP दिसतो, महापालिका आयुक्त दिसतो, हे मोठे मोठे अधिकारी दिसतात. मग थोडं डोके म्हणजे शिरलंय, बघितलेलं असतं, थोडंसं ज्ञान होतं. मग वाटतं की आपण सुद्धा UPC व्हावं, स्पर्धा परीक्षा द्याव्यात, कलेक्टर व्हावं, हे स्वाभाविक आहे. पण दुर्भाग्य आहे, आमच्यातले गुण आम्हाला ओळखता येईल, आमच्यातलं कौशल्य आम्हाला ओळखता येईल. आम्ही समोर जो दिसतो त्याच्याप्रमाणे मला व्हावं असं वाटतं. पण माझ्या मित्रांना विनंती आहे, तुमच्यात काही चांगले गुण आहेत, प्रत्येकाच्यात आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे मित्र, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. आणि डोक्यातून काढून टाका, मार्क कमी काय जास्त काय, चल जास्त मिळावेच, अभ्यास चांगलाच केला पाहिजे. कारण शेवटी आज ह्या दोघांचा सत्कार कशामुळे केला होता? यांनी काहीतरी चमत्कार दाखवला ना आपल्याला. त्यांच्यातल्या गुणांचा चमत्कार दाखवून स्पर्धा परीक्षेमध्ये मुलीमध्ये पहिली आली असं परीस बहुतेक बोलण्यातून म्हणजे झालं असं माझ्या अंदाजे. आता त्या शोध घेतो मी, जास्त अजून घेतला नाही. हे चमत्कार दाखवला ते, म्हणून आम्ही सत्कार केला. आता तुम्हाला सुद्धा काय बोलावलं इथं? इतरांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं केलं म्हणून तुम्हाला बोलावलं इथं, आणि म्हणून तुमचा मान सन्मान करणार. म्हणून पालकाला, आईवडिलांना सुद्धा वाटतं चल माझ्या पोरांनी मार्क चांगले मिळाले, सत्कार होतोय, कोणतर काहीतरी सांगेल त्यातलं आपल्याला काय मिळतं का बघावं आणि आपल्या पोराला त्या दिशेनं पाठवावं. आता ह्या दोघांनी तर सांगितलं MPC म्हटल्यावर, आणि आमच्यासारखे येडे येऊन काहीतरी तिसरं सांगणार म्हणलं म्हणजे परत कन्फ्यूज होते. परत आपल्या मनामध्ये एक द्वंद्व निर्माण होते. वैष्णवी सांगितलेलं बरोबर आहे का परीसनं सांगितलेलं बरोबर आहे? काही ज्याच्यावर भरोसा नाही त्या माणसाने सांगितलेलं बरोबर. म्हणजे आमचं तेवढं आहे, वजन तेवढं आमचं. म्हणून मला असं वाटतं की माझ्या मित्रांना, सर्व तरुण मित्रांना विनंती आहे, आता इथून तुमचं करिअर घडलंय. यावेळी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत राज्यात 2रा क्रमांक पटकावलेल्या परीस सुरेश गायकवाड व मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैष्णवी राम गायकवाड यांचा देखील विशेष गौरव लोकमंगल परिवाराकडून करण्यात आला. परीस गायकवाड व वैष्णवी गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीस गायकवाड यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी व्हिजन घेऊन अभ्यासातील सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते. कोणी सांगतोय म्हणून त्याला फॉलो करू नका, तर आपल्या मर्यादा व अभ्यासातील रुची यावरून मार्ग निवडा, म्हणजे यशस्वी व्हाल. लोकमंगल परिवाराचे योगदान सोलापूरच्या जडणघडणीत मोलाचे आहे, त्यात भर घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. पण सक्सेसला डिफाईन कसं करतो पहिले तर समजून घ्या. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, जन्म आणि मृत्यूमध्ये, बरोबर आहे? सगळ्यांना माहिती, कोणीतरी जन्म घेतलाय काहीतरी कारणासाठी असेल आणि एक ना एक दिवस जायचं आहे. तर त्यामध्ये आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे चॉईस. ठीक आहे? चॉईस का म्हणतो मी? चॉईस म्हणजे तुमच्या हातातले डिसिजन जे तुम्ही प्रत्येक क्षणोक्षणी घेता. तुमच्या 10वीला असू दे, 12वीला असू दे, इंजिनिअरिंगला असू दे, जिथे ज्या पण लेवलला तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यात, हे कशावर ठरतं? तर तुम्ही जे रोज करता, म्हणजे तुमची आवड काय, तर हे तुमचं पर्पज डिफाईन करतं. आणि म्हणूनच मी सांगतो की एक असती आवड आणि एक असतं प्रेम. तुमचं प्रेम काय हे बघा, आवड नका बघू. म्हणजे प्रेम का म्हणतो की ते फुलफिलमेंटला नेतं. एक पाहत आहे विक्ट्रीकडे जातो,
दुसरा पार्ट आहे फुलफिलमेंटकडे जातो. फुलफिलमेंट म्हणजे काय, तुम्ही तुमचं पूर्ण म्हणजे तुमची आत्मा पूर्ण प्रसन्न आहे त्या क्षणाला, सगळं मिळालंय तुम्हाला असा क्षण. आणि तो कधी भेटेल, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम एकदम आतून आवडीचं काम कराल. आणि आजकाल जे आपण लेक्चर्स बघतो की आमच्यासारखे कोणीतरी येतात, मार्गदर्शन करतात, मी केलंय यार, तुला काय झालंय, तू पण करू शकतो. हे जे आहे ना, हे कुठंतरी मी म्हणतो की असं बोलण्यापेक्षा मी केलंय कारण मला आवडतं, तू कर तुला आवड असेल तर, हे म्हणणं. मला म्हणायचं थोडासा बदल करून घ्या या गोष्टीमध्ये. कारण आपण जे संघर्षाची कहाणी बघतो ना, की एक फेमस डायलॉग आहे सगळ्यांना माहिती, ऋतिक रोशनचा डायलॉग आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही राजा बनेगा जो हकदार होगा. हा एक डायलॉग आहे की राजाचा मुलगा राजा नाही बनणार, जो हकदार असेल तोच राजा बनणार. पण मी तर राजाचा मुलगा आहे, माझे तर सगळे घरचे राजेच आहेत, मग मी कसं काय हे झालं, पास झालं. तर मला म्हणायचं की आपण जी मेंटॅलिटी बनवली आहे ना की राजा का बेटा ही राजा नाही बनेगा, हे पण चुकीचं आहे. जो हकदार होगा ह्याच्यावर फोकस केलं पाहिजे. की असं नाहीये की तुम्ही अमीर घरात जन्म घेतले म्हणून तुम्ही करू शकत नाही, किंवा तुम्ही गरीबच असलं पाहिजे, किंवा ते परिस्थितीलाच हे असलं पाहिजे. सगळे जे पण मुलं आवडीने करतात ते कोणी पण 100% ह्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. ही पहिली गोष्ट, मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे समाजाने. आणि अजून एक गोष्ट की आपण बघतो की हे कधी येतात ह्या सगळ्या गोष्टी. आपण म्हणतो की जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत तुम्ही बघा, तुम्हाला लांबून जर बघितलं गेलं तर त्यांची सक्सेस लय एकदम शायनिंग मध्ये दिसते, पण त्याच्या मागचं जे फेल्युअर आहेत ते खूप कमी लोक बघतात. आणि जर सांगायचं गेलं तर बॅक स्टोरी, हे ह्या परीक्षेला जेवढा अभ्यास केला होता ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट अभ्यास मी मागच्या अटेम्प्टला दिला होता, पण काही कारणामुळं 3 मार्कांनी 2 मार्कांनी राहून गेले. मग त्याचं कारण काय होतं, मे बी त्याचं कारण मला तेव्हा सापडलं नाही. मी 3 महिने अक्षरशः त्या स्टेटमध्ये होतो की कोणाला सांगू शकत नाही मी कुठल्या स्टेजमध्ये होतो. पण मला म्हणायचं हे होतं की प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं, त्याला म्हणतो मी बटरफ्लाय इफेक्ट. बटरफ्लाय इफेक्ट काय आहे की जर इथं कुठंतरी फुलपाखरू उडलं ना तर पाकिस्तानात भूकंप येऊ शकतो. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. कसं होतं, हे ज्या मागे चेन रिॲक्शन आहे. तर मला म्हणायचं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, टायनी चेंजेस, टायनी जे एकदम छोट्या छोट्या गोष्टी केल्याने बिग चेंजेस घडू शकतात त्या जगात, हे कळायला पाहिजे. आणि त्यामुळे म्हणतो की फेल्युअर जे म्हणतो ना आपण की फेल का व्हायला पाहिजे, तुम्ही ती सवय लावून घ्या, हॅबिट लावून घ्या. खूप मुलांना काय सक्सेसफुल नाही झालं तर झालं काहीतरी डिप्रेशन मध्ये गेला किंवा काहीतरी गेला. ह्यासाठी पण मला काहीतरी बोलायचं आहे की जे पण मुलं, मी म्हणत नाही की आम्ही पास झालो महासत्कार झाला पाहिजे ह्याचा सत्कार, जे पण मुलं कमी मार्क्स पडलेत 10वीत, तुम्ही ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी अचीव केलंय, चांगले मार्क्स मिळाले, पण तुमचे मित्र असतील खूप कमी मार्क पडले असेल, उद्या त्यांच्याही घरी जा, त्यांनाही हात मिळवा, त्यांचंही कॉंग्रॅच्युलेट करा, कारण त्यांनी मेहनत घेतली. आणि सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढं का जायचं आहे ह्याचं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती की जोपर्यंत तुम्ही ही हॅबिट लावत नाही, की आपल्याला हॅबिट आहे की फक्त सक्सेसफुल बघितलं जातं आपण, पण जोपर्यंत तुम्ही फेल्युअरची हॅबिट लावत नाही तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला ते पचवायची क्षमता जी आहे ना माणसामध्ये, की एक दुःख असेल किंवा त्याच्या वाटेला येणारं संकट असेल ते पचवता आलं पाहिजे. कारण मी माझे खूप मित्र बघितलेत की एक एक्झाम फेल झाली, 2 एक्झाम फेल झाल्या की झालं डिप्रेशन मध्ये जाऊन काही लोकांनी सुसाईड पण केलेले केसेस आहेत. आता मला म्हणायचं की ही वेळ आली, मागच्याच ह्याच्यामध्ये एमपीएससी मध्ये 1100 काहीतरी जागा होत्या, त्यातल्या एका मुलाने डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड केली, फक्त एकाने. बघा मला सांगा, बाकीचे मुलं थांबले नव्हते का? ते पण थांबले होते. मग ह्या मुलालाच काय झालं? मला म्हणायचंय तुम्ही थोडं ह्यासाठी तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे, असोसिएशन आहे, ते खूप चांगलं करून घ्या. तुम्ही ॲव्हरेज असतात तुमच्या आजूबाजूला जे लोक असतात त्याचा. आम्ही काय बघून शिकलो? आमच्या आई वडिलांना, ह्या सगळ्या लोकांना जे तुमच्या समोर आहेत, ह्या सगळ्या लोकांना बघून आमच्या कुठंतरी मनात आलं की बाबा समाजसेवा काय आहे. तर मग मला म्हणायचं की किंवा सर्व्हिस काय आहे, शासनात काय यायचं.
तर मला म्हणायचं की तुमच्या आजूबाजूला कोण आहे ह्या गोष्टीतून, तुमच्या संगतीतून हे डिसाईड करता येतं की तुम्ही कुठल्या लेवलला जाणार आहे. आणि त्यामुळे तुमचं असोसिएशन जे आहे तुम्ही नीट करून घ्या, व्यवस्थित लोकांबरोबर राहा. आणि हेच कारण आहे मी म्हणतो की तुम्ही नॉर्मली जे 10वीच्या आधीपासून, 10वीचे जे मुलं आहेत त्याच्या आधीपासून तुम्हाला ABCD सगळ्यांना माहिती आहे. A फॉर ॲपल म्हणता, B फॉर बॉल म्हणता, C फॉर कॅट म्हणता, D फॉर डॉग म्हणता. पण ह्यानंतर 10वी नंतरची ABCD वेगळी आहे. जेव्हा तुम्ही लाईफची ABCD बघता तेव्हा A फॉर असोसिएशन असतं, B फॉर बॉल नसतो, B फॉर बुक्स असतं. तर त्यामुळं तुम्ही बॉलच्या ऐवजी बुक्सला घ्या. आता C फॉर लेज लोक म्हणतात चॅटिंग बिटिंग काय नाही, चॅटिंग लय झाला. तर वैष्णवी गायकवाड म्हणाली, घरातून मिळालेले प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन हे मला या शिखरापर्यंत पोहोचवू शकले. विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवावे. शिवाय पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासक्रम निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे असे सांगून लोकमंगल फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. एक सांगायचं आहे की माझ्या यशा पाठीमागे मी 10वी पासून तयारी केली होती. ठरवलं होतं की काहीतरी स्पर्धा परीक्षाच्या युगामध्ये किंवा MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये काहीतरी करायचं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जे तुमचं ध्येय आहे ते पहिल्यापासून ठरवावं आणि त्याचा एक पाथ डिसाईड करावा की जर स्पर्धा परीक्षामध्ये जायचं असेल, MPSC करायचं असेल तर ती कोणती केली पाहिजे. MPSC मध्ये पण प्रकार आहेत तर त्याची पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर पहिल्यापासूनच डिसाईड करावं जेणेकरून इझी जातं. म्हणजे आता 10वीत आहेत तर पहिल्यांदा स्ट्रीम ओळखली पाहिजे की सायन्स, मॅथ्स, कॉमर्स असे 3 वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत. तर पहिले ते ओळखा, त्याच्यामध्ये काय काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ते माहिती करा की सायन्स केलं तर त्याच्यामध्ये आपण काय होऊ शकतो, जसं डॉक्टर, इंजिनियर असेल किंवा सायन्स घेऊन आपण मायक्रोबायोलॉजी करू शकतो किंवा इंजिनिअरिंगचे खूप वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत आणि ते करू शकतो. तर ते करा. त्यानंतर कॉमर्स स्ट्रीम आहे, कॉमर्समध्ये पण आपण CA, CMA असे भरपूर एक्झाम्स आहेत जे देऊन आपण कंपनीजमध्ये वगैरे पुढे वाटचाल करू शकतो. तर ते बघा. नाहीतर तुम्हाला कुठल्या विषयामध्ये आवड आहे, ठराविक विषयामध्ये, जसं इतिहास झाला, भूगोल झालं, तर तसं जर काही करायचं असेल तर आर्ट्स घेऊन त्याच्यामध्ये PhD पुढे करून किंवा कुठेतरी म्हणजे प्राध्यापक म्हणून पण तुम्ही करू शकता. तर मला असं वाटतं आहे की स्ट्रीम्स पहिले स्वतःचं जे पॉईंट्स आहेत, जे स्वतःचं काय म्हणतात मेन पॉईंट आहे ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे आणि तुम्ही पुढे ते आयुष्यभर करू शकता अशी स्ट्रीम आत्तापासूनच मला वाटतं आहे की तुम्ही निवडावी आणि त्याच्यावर काम करायला आत्तापासूनच चालू करावं. जर स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं असेल तर आपल्याला 2 अपॉर्च्युनिटीज आहेत. एक तर आपण स्टेट लेवलचे एक्झाम्स देऊ शकतो, नाहीतर डायरेक्ट इंडिया लेवलचे एक्झाम्स देऊ शकतो. इंडिया लेवलचे एक्झाम्स द्यायचं असेल तर UPSC, SSC JEE, SSC CGL, CAD आणि CDAC असे एक्झाम्स आहेत. तर मला वाटतं आहे की पहिले त्या एक्झामची माहिती घ्यावी आणि जर स्टेट लेवलमध्येच जर एक्झाम द्यायचे असतील तर MPSC मध्ये पण 2-3 प्रकारच्या एक्झाम्स आहेत. स्थापत्याच्या एक्झाम्स झाल्या, परत वनसेवेच्या एक्झाम्स आहेत आणि प्लेन MPSC पण आहे. तर मला वाटतं की या सगळ्यांचं पहिले ज्ञान घ्यावं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा करायची आहे का अजून दुसरं काही करायचं आहे तर ते ठरवावं आणि आपली वाटचाल करावी. आणि मला अजून असं एक वाटतं आहे की तुम्ही जो पाथ एक निवडला आहे तर तो एक डेफिनेट पार्ट निवडू नका की बाबा एक करिअर झालं तर त्याचा एंड रिझल्ट एकच येईल. जसं मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून, तर मला 2-3 पाथ आहेत. जसं मी स्पर्धा परीक्षा देऊ शकत होते, नाहीतर मी स्वतःचा व्यवसाय करू शकत होते, नाहीतर कुठेतरी प्राध्यापक म्हणून कुठल्या तरी कॉलेजेसमध्ये जाऊ शकत होते. तर एक पाथ न निवडता असं करिअर ऑप्शन चूज करायला पाहिजे की ज्याच्याने आपण 2-3 गोष्टी अल्टरनेटिव्हली करू शकतो. म्हणजे एक बॅकअप प्लॅन, छोटासा बॅकअप प्लॅन वगैरे ठेवायला पाहिजे. तर त्याचा विचार आत्तापासूनच करायला पाहिजे. कारण जर इंजिनिअरिंग करायचे तर मॅथ्स स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, 12वीमध्ये मॅथ्स ठेवलं पाहिजे, सायन्स साईडपासून आपण तयारी केली पाहिजे. तर एंड गोल माहिती असेल आपल्याला तर त्याचा वे आपण आतापासूनच काढत जातो. त्यामुळे तेच सांगायचं आहे मला की जे पण ध्येय आहे ते आत्तापासून ठरवा. 10वी झाली आहे तर तुमच्याकडे टाईम आहे. आत्ता 11वी-12वी करायची आहे का डिप्लोमा करायचं आहे तर हे आपण निवडू शकतो. सो आत्तापासूनच तयारी करा आणि पाथ तुम्ही डिसाईड करा.
यावेळी शहरातील 127 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, नोटबुक, लेखणी देऊन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात आले, तर 12 सेवानिवृत्त शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात साक्षीप ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, राम गायकवाड यांच्यासह लोकमंगल फाउंडेशनचे उत्तम शिंदे, प्रकाश मोकाशी, सुजाता सुतार, मारुती तोडकर, प्रल्हाद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। पालक व विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला।